हॅलो, श्रीशास क्रिएशनमध्ये तुमचे सगळ्यांचे भरपूर असे स्वागत आहे। तर खूप दिवस झाले व्हिडिओ आले नाही, कारण थोडीशी माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे व्हिडिओ अपलोड मी केले नव्हते। तर चला, तर काही नाही, आता मी बरी आहे, आता व्हिडिओ आपण अपलोड करूया। पण त्याआधी एक सांगते तुम्हाला की तुमचे भरपूर सारे कमेंट आले, त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू। आणि काही कमेंट्स असे होते की जे रॉ मटेरियल मी घेते ते कुठून घेते, सेलिंग करते, तर मी रॉ मटेरियलचं सेलिंग करत नाही। मी बाजूच्या एरियामध्ये जाते, मार्केटमध्ये त्याचा रेट काढते, ऑनलाईन रेट काढते। मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। सो मी रॉ मटेरियलचा सेलिंग करत नाही, मी फक्त जे प्रोडक्ट बनवते त्याचा सेलिंग करते। आणि तुम्ही जोपर्यंत बाहेर जाऊन रेटिंग करत नाही की ह्याचा रेट किती आहे, त्याचा रेट, तोपर्यंत तुम्हाला त्याचं काही कळणार नाही। सो तुम्ही मेसेज करताना फक्त रॉ मटेरियलचे प्लीज मला रेट विचारू नका, कारण मी ते बाहेरून मार्केटिंग करूनच घेऊन येते। कारण प्रत्येकडे रेट वेगवेगळे असतात। मला इथं कमी नाही मिळू शकतो की जास्तला मिळू शकतो, तसे तुमचेही रेट वेगवेगळे असू शकतात। आणि चला, तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर कॉर्नर सेट बघणार आहे। 4 कॉर्नर सेट असतात जे आपण पायऱ्यांवरती ठेवू शकतो। या साईडला 2, त्या साईडला ठेव, त्याशिवाय त्याचा मल्टिपल यूज कसा करू शकतो, त्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा। कारण आजच्या व्हिडिओत आपण ट्रिक, टिप्स आणि त्याचा मल्टिपल यूज कसा कसा होतो ते सांगणार आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्वतः बघा आणि तुमच्या फ्रेंडलाही शेअर करा, जे कोणी शिकणार असेल, ज्याची इच्छा असेल त्याला। आणि जर तुम्हाला वाटला व्हिडिओ बघून थोडा तरी आपल्याला हेल्पफुल आहे, तर तुमचं प्लीज एक छोटंसं लाईक त्याच्यासाठी माझ्या चॅनलवरती सोडा। आणि जर तुमचे काही डाऊट असतील, काही विचारायचं असेल, तर तुम्ही मला कमेंट करू शकता। आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। आणि सबस्क्राईब केल्याने माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या चॅनलवरती डेली येत जातील आणि तुम्हाला डेली उलन मॅट कसे बनवतात, काही टिप्स, ट्रिक्स दिसत जातील। तर चला, आता सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला। हा वापरते मी नॉन ओव्हनचा बेस म्हणून। आणि हा आहे कार्बन पेपर A4 साईजचे 2 घेतलेले आहे। आणि मी लास्ट व्हिडिओमध्ये अपलोड केला आहे की प्रिंट आउट कशा काढायच्या। गुगलवरती जायचं, हाफ मॅट रांगोळी म्हणून टाकायचं, स्केच म्हणून, त्याच्यानंतर असे तुम्हाला येणार। ते तुम्ही झेरॉक्सवाल्याकडे जाऊन ह्या तुम्ही झेरॉक्स A4 साईजच्या काढू शकता। त्याच्यानंतर आता हे आपल्याला ट्रेस करून घ्यायचं आहे आपल्या नॉन ओव्हन बेसवरती। तर त्याच्यासाठी तुम्ही 2 टाचण्या घ्या, हे बघा, आणि ह्या अशा पद्धतीने ठेवा तुम्ही हे 2 कार्बन पेपर, हे बघा। आणि बरोबर व्यवस्थित असे ठेवा, एकावर एक असे, जरासा अंतर ठेवू नका, एकावर एक घालून घ्या। आणि बरोबर कार्बन पेपरला लागलं की नाही आपला व्हाईट पेपर ते चेक करून घ्या। त्याच्यानंतर टाचणी, हे बघा सांगितली होती ती टोचून घ्या, जेणेकरून तो पेपर हलता कामा नये। आपली जी आपण आता स्केच म्हणजे त्याच्यावर ड्रॉ करणार आहोत ते व्यवस्थित म्हणजे पाटीपर्यंत उठलं पाहिजे। ह्या ह्याने आपल्याला ते न हलता, ह्या ह्याने ते आपल्याला असं टाचणी लावून घ्यायचं आहे। त्याच्या व्यवस्थित एकदा चेक करायला पाहिजे आपलं व्यवस्थित लावून परफेक्ट झालं आहे काय, कुठे क्रॉस वगैरे झालं नाही ना। त्याच्यानंतर ही बघा, ही पट्टी अशी घ्यायची आहे आणि तिथं स्ट्रेट लाईन आहे, जसं आपल्याला तो डायग्राम दिसतो समोर, जे की चित्र आहे ते समोर दिसतं, त्याच पद्धतीने त्याच्यावर आपल्याला सरळ हाताने न काढता पट्टीचा वापर करून आपण अशा स्ट्रेट लाईनी मारून घ्यायच्या आहे। सिंपलमध्ये आहे, काही नाही। आणि त्याच्यानंतर असे हे हाताने आपल्याला कर्व द्यायचा आहे, असा गोलाकार असा शेप द्यायचा आहे। हा बघा, सिंपलमध्ये आहे, काही असं नाही आहे, जे की तुम्ही घर बसल्या करू शकता। हा बघा, हे 3 लेयर आहेत, ते एकदम परफेक्टली आपल्याला हाताने राऊंड करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर परत ह्या स्ट्रेट लाईनी मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा, ह्या बघा। आणि त्याच्यानुसार जसं आपण खाली कसे गोलाकार हात आपण कर्व काढलेले, तसं गोलाकार असा हात फिरवून घ्यायचा आहे, जसं की काढलेला आहे। आपल्याला स्वतःहून चित्र काढायचं नाही आहे, कारण ज्यांना कोणाला येत नाही असं ड्रॉइंग करतात त्यांच्यासाठी खास आणि असं एकदम यूजफुल असं आहे। आणि जर आपल्याला ऑन द स्पॉट ऑर्डर आले तर आपण काय करणार, त्यावेळी अशा आपण हे डायग्राम जे आहेत, जे की प्रिंट आउट आहेत, ते आपण यूज करू शकतो। आणि आता अशाच प्रकारचे मी 4 अजून काढून घेणार आहे। हा बघा, हा आपला आता एक परफेक्ट झालेला आहे। जर कुठे काही राहिलं असेल, विसरलं असेल तर ते चेक करायचं। आणि हे बघा, असे मी हे 4 काढून घेतलेले आहे आणि त्यांना मार्जिन सोडले आहे, जी की मी तुम्हाला आता हाताने दाखवते। ही मार्जिन सोडा, कारण उलन जाड असल्यामुळे ती बाहेरपर्यंत जाते, ती जेव्हा आपण कट करतो
तेव्हा ती व्यवस्थित बसलेली असेल. आणि जर एक्स्ट्रा उरलं असेल तर ते आपण कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याला आता कलर कोणते द्यायचा हा प्रश्न उरतो. त्याच्यासाठी मी हे 4 कलर सिलेक्ट केलेले आहेत बघा. येलो, राणी कलर आणि ग्रीन कलर आणि लागलाच तर व्हाईट कलर जर मला असं वाटलं तर, म्हणून एक एक्स्ट्रा कलर मी घेऊन ठेवलेला आहे. पण मोस्टली मला ह्या 3 कलरमध्ये करायचं आहे. असा आपण म्हणजे पहिलं आपण विचार करायचे कलर कॉम्बिनेशन कोणते करायचे, खाली कोणते लावायचे आणि मोस्टली कॉम्बिनेशनमध्येच तुम्ही लावा. जेणेकरून काय होणार, जर तुम्ही तसे कलर यूज केले म्हणजे जो आपण खाली लावला तोच वरपर्यंत केला तर कॉम्बिनेशनला ते खूप छान असं वाटतं. इथं लाल लावला तिथं पिवळा हिरवा सगळे मल्टी कलर केले तर जास्त करून बरे वाटत नाही, कॉम्बिनेशनमध्येच छान वाटतं. त्याच्यानंतर हा बघा, हा राणी कलर मी आता खाली लावून घेतलेला आहे. त्याच्यात येलो कलर मी आता हा भरून घेतलेला आहे व्यवस्थितपणे. हा बघा, जास्त करून जी ग्लू गन आहे तुम्ही 60 वॅट किंवा 100 वॅटचीच घ्या, जेणेकरून ग्लू व्यवस्थित निघतो आणि आपली उलन सारखी स्टिक केली जाते त्याला. त्याच्यानंतर हा बघा, आता मी तुम्हाला जे कॉम्बिनेशन सांगितलं ते तसं आहे. आता आपल्याला वर येलो कलर लावून घ्यायचा आहे. तो पण असा व्यवस्थित असा चिपकला की नाही ते बघायचं आणि हाताने प्रेस करून घ्यायचं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हीच असते, जेव्हा आपण ग्लू गन लावतो त्याच्यावर वरच्यावर ठेवू नका, तुम्ही हाताने प्रेस करा. आणि हे बघा, आता मी जी आउटलाईन काढली आहे ती येलो काढली आहे आणि राणी कलरने मी सगळं हे भरून घेतलेलं आहे. आणि खाली मी राणी कलरची आउटलाईन काढली आणि येलो कलरने भरून घेतलेलं आहे. ह्याला म्हणतात कलर कॉम्बिनेशन, जे की बघायला छान वाटतं. त्यामुळे तुम्ही कलर घेताना असे कलर घ्या जे की कॉम्बिनेशनला छान वाटतं. एक लाईट घेतला तर दुसरा डार्क घ्या, कारण लाईट कलरवर डार्क कलर हा उठून दिसतो. त्याच्यानंतर ही बघा, आता मी ह्याला ग्रीन कलर देत आहे. हे बघा, ही जी लाईन आहे त्या लाईनीवर प्रॉपर जशी की आता मी तो ड्रॉ केला होता त्याच्यावरच आपल्याला ठेवून करायचं आहे, जे की तुम्ही सहजरित्या हे करू शकता. हे बघा, आणि जिथं हे गॅप राहिले तिथं आपल्याला छोटे छोटे तुकडे करून ते भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले ही रांगोळी खूप छान आणि उठाव दिसेल अशी. तर त्याच्यानंतर आता दुसरा 2 सर्कल राहिले आहेत. आता ह्या सर्कलला मी परत येलो कलर दिलेला आहे. त्याच्यात आपले हे 2 फेरे असे परफेक्ट बसलेले आहेत. हे बघा, त्याच्यानंतर राणी कलर दिलेला आहे. आणि हे बघा, आता ही जी वरची बॉर्डर राहिली आहे त्याला आपल्याला येलो कलर द्यायचा आहे, जेणेकरून ते हायलाईट होईल आणि दिसायला खूप छान अशी आपली ही हाफ मॅट रांगोळी दिसणार आहे. आणि खरंच कोणी जर घरी बसून करत असेल तर सगळ्यात सिंपल आणि सोपा आहे. ज्याला कोणाला डायग्राम चित्र येत नसेल त्याने अशा प्रिंटआउट काढून तुम्ही घर बसल्या करू शकता. आणि ज्याला येतात त्यांनी पण केल्यावर काय होतं, तुमचा टाईम आहे तो वाचतो. जर तुम्हाला ऑर्डर आला तर प्रत्येक वेळी तुम्ही डायग्राम काढत कुठे बसणार आहात किंवा चित्र काढा परत हे करा, तेवढा तुमचा वेळ जातो. त्यापेक्षा तुम्ही जर गुगलवरून अशा म्हणजे प्रिंट आउट काढून जर तुम्ही ह्या डिझाईन बनवला, तुमचा वेळ वाचतो आणि झटकीपट आणि सोप्या एकदम पद्धतीमध्ये कमी खर्चामध्ये हे सगळं तुम्हाला बसतं आणि तुमचा व्यवसायही चांगल्या नफामध्ये होऊ शकतो. जे की मी स्वतःचा माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते. घर बसल्या कुठलीही महिला कोणीही असो ती, ज्याला डायग्राम येत नाही काही येत नाही, ती सहजरित्या हे सिंपल करू शकते. त्याच्यासाठी तुम्हाला कुठचंच मोठं असं काही यायला पाहिजे असं काही नाही. सिंपल एकदम सोप्या भाषेत आहे. आणि जो एक्स्ट्रा राहिलेला आहे तो मी हा बघा कट करून घेतो, जो की मी तुम्हाला आधी दाखवला होता व्हिडिओत एक्स्ट्रा. आणि अशा पद्धतीत आपल्याला हे आपण 4 करून घेतलेले आहोत. त्याच्यानंतर हे बघा, हे आपण अशा पद्धतीने यूज करू शकतो कॉर्नर सेट म्हणून. आपण असे जेव्हा दिवाळी किंवा आपले जे सण येतात आपले जे हिंदू संस्कृतीमध्ये आहेत त्या सणांमध्ये असं आपण दरवाजाच्या बाहेर ठेवू शकतो. हे बघा किती पद्धतीने ह्या हाफ मॅट रांगोळीचा यूज होतो. ह्या जर पायऱ्या असतील तर स्टेप बाय स्टेप तुम्ही ठेवू शका, एका पायरीवर वरच्या पायरीवर खालच्या पायरीवर. नंतर एक मोठं फूल बनतं जेव्हा हे 4 एकत्र करतो. जेव्हा घरात देवकार्य काही चालू असतं तेव्हा त्याच्यावर आपण मस्तपैकी समई ठेवून त्याचं समई आसन म्हणून पण यूज करू शकता. व्हिडिओ आवडलात लाईक करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, थोडा तरी माझ्या व्हिडिओने तुम्हाला हेल्प होत असेल तर एक छोटासा लाईक सोडा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते द्या. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.